सर्वांना नमस्कार. ही आहे आमची जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा देवगाव आणि हे आहे आमच्या शाळेचे वैभव. नीता वायळ मॅडम अत्यंत प्रेमळ, शिस्तप्रिय आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समजावून घेणाऱ्या. योगिता खैरनार मॅडम उत्साही, नेहमी हसतमुख आणि कठीण विषयही सोपा करून सांगण्याची हतोटी असलेल्या. विद्या वाघ मॅडम ज्ञानी, मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणाऱ्या. नूतन शेटे मॅडम कल्पक, शांत स्वभावाच्या आणि कला कौशल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या. देवयानी साळे मॅडम वक्तशीर, वक्तृत्वात उत्तम आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या. उज्ज्वला देशमुख मॅडम अत्यंत कष्टाळू, प्रेमळ आणि विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करणाऱ्या. संदीप बोरसे सर शिस्तप्रिय, मार्गदर्शक आणि प्रत्येक संकटात पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे. आणि हे आहेत आमचे आधारस्तंभ लहानू गावडे सर मुख्याध्यापक, साधे, सरळ आणि अभ्यासासोबतच जीवनाचे व्यावहारिक धडे देणारे. आणि हा आहे मी, नवनाथ सुरवाडे. आम्हा सर्वांना असं वाटतं की आमची शाळा फुलावी, बहरावी आणि तिने यशाचे उत्तुंग शिखर गाठावे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच आम्ही देत आहोत ते संस्काराचे धडे, जे त्यांच्या आयुष्यभर सोबत राहतील आणि त्यांना मार्गदर्शक ठरतील. चला तर मग तुम्ही, आम्ही आणि आपण सर्व मिळून या शाळेला एक दैदिप्यमान यशशिखरावर नेऊन बसवूया. सोबतच त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षणही भरूया. शिक्षण म्हणजे काय हो? जे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद भरू शकेल, त्यांना आनंद देऊ शकेल आणि हे शिक्षण घेऊन विद्यार्थी स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आयुष्यात देखील आनंद भरू शकतील. असं जर ज्ञान, असे जर संस्कार शाळेमध्ये मिळत असतील तर त्याला म्हणावं शिक्षण. आणि आम्ही हाच प्रयत्न करत आहोत की विद्यार्थ्यांनी आनंदाने शिकावं आणि जे शिकले ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना उपयोगी पडावं. उदरनिर्वाहाबरोबरच विद्यार्थ्यांना असं शिक्षण मिळणं आवश्यक आहे की जे थोरा मोठ्यांचा आदर करण्याची समज त्यांना देईल. मित्रांसोबत कसं राहावं, आईवडिलांसोबत कसं बोलावं, मोठ्यांचा सन्मान कसा करावा आणि समाजात कसं वावरावं याचं ज्ञानही त्यांना मिळायला हवं. पैसा काय हो, केव्हाही मिळवता येईल, परंतु संस्कार हे केव्हा देणार आपण? हेच वय आहे त्यांना संस्कार देण्याचं. शिक्षण फक्त उदरनिर्वाहाचं नको, तर ते जीवन शिक्षण असायला हवं. चला तर मग आपण सर्वजण मिळून विद्यार्थ्यांना जीवन शिक्षण देऊ.